मराठवाड्यातील कुणबी समाजाचे जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीकडून जे रद्द केले जाते असा दावा जो मनोज जरांगे यांनी केला, मात्र शासकीय आकडेवारीनुसार तो दावा सपशेल खोटा असल्याचं पाहायला मिळत आहे। कारण की एकूण आकडेवारी बघता ज्या लोकांनी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केले होते त्यापैकी फक्त 0.30% अर्ज हे अवैध ठरवण्यात आले होते। याबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांचं काय म्हणणं हे देखील जाणून घेऊया। सरकारी आकडेवारी सांगतात की अवैध ठरण्याचं प्रमाण अत्यल्प आहे, म्हणजे 0.5% कमी आहे। मात्र मनोज जरांगे असं म्हणतात की मुद्दाम मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जात नाही। नाही, हे चुकीचं आहे। मी वारंवार सांगितलेलं आहे की ज्या जात प्रमाणपत्र हे व्यक्तिगत पाहिजे असते, सामूहिक मिळत नाही। आणि मग ज्या व्यक्तीकडे जे कायद्यामध्ये ठरवून दिलेलं की वडील आजोबा पणजोबा खापर पणजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीची नोंद आहे आणि वंशावळीमध्ये त्याचं जुळते आहे, त्या व्यक्तीला प्रमाणपत्र अधिकारी कोणी असो त्याला द्यावंच लागते आणि ते वैध आहे, त्याला कोणी विरोध करू शकत नाही। परंतु ज्यांच्याकडे वडील आजोबा पणजोबा खापर पणजोबा यांच्या कागदपत्रामध्ये जातीची नोंद नाही आणि वंशावळ जुळत नाही त्या व्यक्तीला कोणताही अधिकारी प्रमाणपत्र देऊ शकत नाही। आणि मग अर्जाची संख्या सांगावी की एवढे अर्ज केले आणि मिळाले, ज्यांच्याकडे कागद नाही त्यांना मिळणार नाही। शासकीय आकडेवारी आहे की 31 जुलै 2026 पर्यंत ज्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र दिले त्यांची म्हणजे एकूण जे अर्ज आले होते ते 20,143 होते, त्यापैकी फक्त 61 अर्ज हे अवैध ठरवण्यात आले। नाही, बरोबर, त्यांचे कागद नसेल म्हणून वारंवार आरोप करणे की मी वारंवार सुद्धा म्हटलं आहे की अर्ज किती लोकांनी सबमिट केले, कोणत्या कागदपत्रासह केले यासह माहिती द्यायला पाहिजे। ती माहिती नसेल आणि फक्त अंदाजे म्हणायचे की आमच्या लोकांचे नाकारले जाते, हा हे चुकीचं आहे। ज्यांच्याकडे कागद आहे त्यांना मिळणार, ज्यांच्याकडे नाही, पण ज्यांच्याकडे नाही त्यांनी अर्जच नाही केले ना। जात पडताळणी समितीची प्रक्रिया आणि त्यांचे अधिकार काय असतात नेमके? हे बघा, मी आत्ता जे सांगितलं आपल्याला की ज्या व्यक्तीकडला जात प्रमाणपत्र मिळालं त्या व्यक्तीला त्या जात प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी करायची असेल तर मी आता जसं आपल्याला सांगितलं की 1967च्या पूर्वी, आताचं नाही, 67च्या पूर्वी वडील आजोबा पणजोबा खापर पणजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठ्याची नोंद पाहिजे आणि ती तुमची जी वंशावळ आजोबा पणजोबापासून तयार होते खापर पणजोबापासून ती वंशावळीमध्ये तुमचं नाव कुठंतरी असलं पाहिजे। ह्या जर 2 कागद असेल तरच त्याची व्हॅलिडिटी होते, अन्यथा व्हॅलिडिटी होत नाही। आणि हे सर्व कागदपत्र केव्हाचे पाहिजे? 1967च्या पूर्वीचे। आता 23 नंतर जी शिंदे समिती बसली त्यांच्यानुसार जर तुम्ही म्हटलं त्याला प्रमाणपत्र म्हणजे त्याची व्हॅलिडिटी होणार नाही, 67च्या पूर्वीचे पुरावे पाहिजे। हैदराबाद गॅझेट असेल किंवा सातारा गॅझेट असेल, सामूहिक नोंदींचा काही अर्थ नाही। सामूहिक नोंदीला ना वैयक्तिक नोंद पाहिजे। वैयक्तिक नोंद असल्याशिवाय तुम्हाला जात प्रमाणपत्र आणि त्याची व्हॅलिडिटी होऊ शकत नाही। मनोज जरांगे काल ज्या प्रकारे त्यांनी भूमिका घेतली आणि एकंदरीत सरकार असेल किंवा वेगवेगळ्या ओबीसी नेत्यांना त्यांनी लक्ष केलं, नाही, हे चुकीचं आहे ना। कुणाला लक्ष करून काय करणार आहे? कुणालाही लक्ष करून तुमचा उद्देश साध्य होऊ शकत नाही, कारण प्रमाणपत्र इश्यू करणे त्याची व्हॅलिडिटी करणे हे सरकारी अधिकाऱ्यांचं काम आहे, लोकप्रतिनिधीचं काम नाही। आणि मग लोकप्रतिनिधींना जबाबदार धरून लोकप्रतिनिधी चुकीचं करा अधिकाऱ्यांना कसं म्हणणार आहे? कारण त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी जर चुकीचं केलं तर त्यालाही दंड आहे, त्याची नोकरी धोक्यामध्ये येऊ शकते। कोणताही अधिकारी आपली नोकरी धोक्यामध्ये टाकून कुणालाही प्रमाणपत्र देऊ शकत नाही आणि देणारही नाही। जवळपास 20,000 अर्जापैकी 15,597 जवळपास अर्ज हे वैध ठरले आहे, याचा अर्थ की प्रक्रिया सुरळीत सुरू आहे। मनोज जरांगे यांच्या दाव्यात काही तथ्य नाही। हे बघा, हे मी तुम्हाला सांगितलं ना की 1967 पूर्वीपासूनचे कागदपत्र द्यायच्याजवळ आणि हे 20,000 काही आत्ताचे नाही आहे एका दिवसात मिळालेले। 1948 पासून आतापर्यंत ज्या मराठवाड्यामध्ये लोक राहत होते ज्यांच्याकडे हे प्रमाणपत्र होते वडील आजोबा पणजोबा त्यांच्या मार्फत मिळालेले कागदपत्र आहे जे आहे। ज्यांच्याकडे त्यांना आमचा विरोधच नाही आहे, पण आम्ही जेव्हा नेहमी विरोध करतो सरसकट प्रमाणपत्र देता कामा नये। आजच्या राष्ट्रीय अधिवेशनात हा मुद्दा चर्चेला जाईल? नाही, आता तसं हे राष्ट्रीय अधिवेशन आहे, हे काही राज्यापुरतं नाही आणि तो प्रश्न फक्त राज्यापुरता आहे। इथे राष्ट्रीय प्रश्नांवरती जास्त गांभीर्याने चर्चा होईल आणि त्याच्यावरती ठराव पारित होईल। तो विषय निघेल पण त्याच्यावरती ठराव पारित होईल त्याच्यावरती, पण त्याच्यावरती फारशी चर्चा करायची गरज नाही। एकूण किती ठराव आज आणले जाणार आहे? एक 28 ते 30 ठराव आज पारित केले जाते। मुख्यमंत्री DK शिवकुमार येत आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील येणार असल्याची माहिती आहे।
आहे. आत्ताच फडणवीस साहेबांचा मेसेज आलेला आहे की ते काही कारणास्तव येऊ शकत नाही, तर त्यांनी आम्हाला 10 मिनिटाचा व्हिडिओ पाठवलेला आहे. तो व्हिडिओ आम्ही सर्व आमच्या प्रेक्षकासमोर दाखवणार आहोत. DK शिवकुमार पण येतात. नक्की येतात. 11 वाजता त्यांचा ऑफिशियल प्रोग्राम आहे. कर्नाटकसह कुठकुठल्या राज्यामधले ओबीसी बांधव इथे आलेले आहे? इथे तर आज एक बघा, महाराष्ट्रातनं लोक आहे, मध्य प्रदेशमधनं लोक आहे, उत्तर प्रदेशमधनं लोक आहे, कर्नाटक आहे, तेलंगणा आहे, आंध्र आहे, तामिळनाडू आहे, केरला आहे, आसाम आहे, गोवा आहे, काय चंदीगड आहे, अमृतसर आहे, म्हणजे पंजाब, हरियाणा सर्वच राज्याचं प्रतिनिधित्व आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. ओबीसीच्या संविधानिक अधिकाराचा लढा इथनं आणखी मजबूत होईल. तो मजबूत करण्याचाच आणखी 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 मजबूत करण्याचा प्रयत्न आमचा दरवर्षी असतो. म्हणून ह्या राष्ट्रीय अधिवेशनाचं आयोजन आम्ही दरवर्षी करत असतो. आपण बघू शकतो की बेंगळुरू इथल्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी राज्यभरातनं आणि वेगवेगळ्या राज्यातले प्रतिनिधी देखील आलेले आहे आणि निश्चितच हा ओबीसीचा जो संविधानिक अधिकाराचा लढा आहे हा भविष्यासाठी आणखी मजबूत करण्यासाठीची ही लढाई आहे आणि निश्चितच राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आजच्या या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये कोणकोणते ठराव पारित केले जातात हे आता बघणं महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, बँगलोर.